बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून त्यांचं स्मरण करून मी आपल्या सर्वांच्या समोर दोन शब्द मांडतो। सुप्रियाताई आपल्या भाषणाने आमची सगळी बाजू तुम्हाला सांगितली, त्यामुळे मला सांगण्यासारखं काही शिल्लक नाही। राजेंद्र फाळके जिल्हाध्यक्ष, अजित फाटके आपचे प्रदेशाध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र वळवी, वसंतराव चव्हाण, राजेंद्र आगाव आपचे जिल्हाध्यक्ष, प्रताप काका ढाकणे, अभिजित लुनिया, सुभाष लांडे आपले प्रदेश सचिव कम्युनिस्ट पक्षाचे, जिल्हाध्यक्षा योगिताताई राजळे, ऋषिकेश ढाकणे, दत्तात्रय फुंदे, हरीश भारदे, राष्ट्रवादी शेवगावचे अध्यक्ष, राष्ट्रवादी पाथर्डीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे अध्यक्ष समीर काझी, शिवसेनेचे अध्यक्ष अविनाश मगरे, आपचे अध्यक्ष अशोक रोडे, वजीर पठाण, माजी सभापती बाळासाहेब धोंडे, रामभाऊ साळवे, जिल्हा परिषद सदस्य रामदास गोलार, संभाजीराव पालवे, मच्छिंद्र आर्ले, शेका पक्षाचे राजेंद्र दौंड, बंडू रासने, बाळासाहेब काळे, सुभाष केकांनी, एकनाथ उसळकर, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींना, आपल्या सगळ्यांना निलेश लंकेंना विजयी करण्याची पूर्ण इच्छा आहे। याच्यात माझ्या मनात मगाशी बसल्यापासून मी तुमच्याकडे पाहतोय, काही शंका राहिलेली नाही। निलेश लंके हे आपल्या पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सर्व मित्र पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलाय, ज्यांचे प्रतिनिधी आज व्यासपीठावर आहेत।